आपल्या सगळ्यांचं काही ना काहीतरी दुखत असतं, पण सगळ्यात कॉमनली होणारं पेन म्हणजेच अगदी मी म्हणेन 99% लोकांना कधी ना कधी आयुष्यात हे पेन जाणवतं आणि ते पेन म्हणजे बॅक पेन. आणि या बॅक पेनसाठी आय एम शुअर मॅक्झिमम काय सगळेच जण काही ना काही एक्सरसाइजेस करून बघतात, एकतर मनाने करून बघतात काहीतरी, किंवा मग यूट्यूब, इन्स्टा, खूप झालं तर योगा, जिम इथे जाऊन विचारून काही एक्सरसाइजेस आपण ट्रायल अँड एरर बेसिसवर करतो. पण याच्यातल्या किती जणांना फरक पडतो हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यातल्या खूप 30 ते 40% लोकांना फरक पडतो आणि राहिलेले जे 60-70% लोक आहेत त्यांचा बॅक पेन जशाला तसा राहतो किंवा टेम्पररीली कमी होतो आणि परत काही ॲक्टिव्हिटीजनी तो वाढतो, फ्लेअर अप होतो आणि याच्यामुळे काय होतं, आपल्या ॲक्टिव्हिटीज खूप प्रमाणात कमी होतात. तर या बॅक पेनसाठी काय एक्सरसाइजेस करायला पाहिजेत, काय एक्सरसाइजेस नाही करायला पाहिजेत हे आपण आज बघणार आहोत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. बॅक पेनच्या एक्सरसाइजेसना डायरेक्ट जाण्यापेक्षा आधी हे बॅक पेन का होतंय हे आपण शॉर्टमध्ये समजून घेऊया. अगदी बेसिक कॉमन कारणं आपण बॅक पेनची समजून घेऊया. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे लॅक ऑफ प्रॉपर पोश्चर, म्हणजेच काय, बसण्याची चुकीची पद्धत. आपण हल्ली मोबाईल, लॅपटॉप भरपूर प्रमाणात वापरतो. हा नाही वापरला तरी पण आपण बसून जास्त काळ असतो दिवसभरात, किंवा उभं राहून पण आपण असतोच. पण या काळामध्ये आपण जे गॅजेट्स वापरतो त्या गॅजेट्सचा यूज आपण बरोबर करत नाही. बसल्या ठिकाणी मोबाईल असा घेऊन बघत बसतो. मग त्याच्यामुळे काय होतं, मान दुखते. हळूहळू ऑब्व्हियसली मणका तर एकच आहे, मान काय आणि पाठ काय, हळूहळू चेंजेस पाठीच्या मणक्यांमध्ये देखील व्हायला लागतात. त्याच्यानंतर झोपताना मोबाईल बघतो किंवा लॅपटॉपवरती काम करताना आपण बसताना अगदी सरळ व्यवस्थित बसतो आणि नंतर मात्र असे कधी आपण वाकून जातो आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे हा रॉंग पोश्चर जो आहे तो आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम्स देतोय, कारण हा एकतर खूप काळासाठी आपण होल्ड करतो तो पोश्चर आणि त्याच्यामुळे काय होतंय की आपल्याला येण्यावरचा जो स्नायूवरची जो ताण येतोय तो ताण खूप जास्त प्रमाणात येतोय. काही स्नायू स्ट्रेच होतात, काही स्नायू कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, काही स्नायूंवरती लोड जास्त येतोय आणि याच्यामुळे मसल्स वीक होऊन आपल्याला पेन येते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इम्प्रॉपर लिफ्टिंग टेक्निक्स. म्हणजेच काय, आपण नेहमीच घाईत असतो. सकाळची आवरायची घाई असते, आल्यानंतर घरातल्या कामांची घाई असते, किंवा जाताना येताना कुठेही आपल्याला काही सामान उचलायचं असतं. अशा वेळेला आपण जेव्हा काही वस्तू उचलतो किंवा घरातला आवरताना आपण एखादी वस्तू उचलतो त्यावेळेला आपण पटपट गोष्टी करायच्या नादात पटकन बेंड होतो, वस्तू उचलतो, वरती ठेवतो, टर्न होतो, अनसुपरवाइज्ड गोष्टी आपण करतो. तर याच्यामध्ये जर आपण साध्या टेक्निक्स वापरल्या, मी अजिबात म्हणत नाही की तुम्ही हे सगळं स्लो करा, कारण आपल्याला टाईम मॅनेजमेंट हे जमलंच पाहिजे. त्याच्यामुळे फक्त हे करताना काही प्रॉपर टेक्निक्स तुम्ही वापरा. जसं की मी नेहमी सांगत असते की खालून जर तुम्हाला काही उचलायचंच आहे तर पूर्ण कमरेतून न वागता तुम्ही गुडघे प्लस खुबा प्लस कंबर या तिन्हीचा वापर करून गोष्टी उचलायला शिका. आणि तुम्ही एकदा का असं उचलायला शिकलात की तो तुम्हाला सवयीचा भाग बनून जाईल. त्यामुळे असं नाही की आपल्याला प्रत्येक वेळेला ते लक्षातच ठेवावं लागेल, फक्त तशी सवय डेव्हलप करा बॉडीला. अगदी तुम्ही भाजीची पिशवी देखील उचलायला गेला तर ती उचलताना देखील तिरपं होऊन उचलायला जाता आणि मग एका बाजूलाच करक भरते आणि हे करक भरण्याचे प्रकार सारखे बऱ्याच जणांना होतात. याचं कारण देखील तुमचा मस्क्युलर वीकनेस आहे. त्यामुळे या सगळ्यांवरती काम करण्यासाठी देखील प्रॉपर लिफ्टिंग टेक्निक्स आपल्याला शिकल्या पाहिजेत. तिसरं महत्त्वाचं कारण, कॉमन कारणांमध्ये आपण बोलतोय त्याच्यातलं म्हणजे ट्रॅव्हलिंग. हल्ली प्रत्येकालाच ट्रॅव्हल करावं लागतं. वर्क प्लेसला जाण्यासाठी भरपूर ट्रॅव्हल करावं लागतं. कुणाला 2 व्हीलरवर, कुणाला 4 व्हीलरवर, कुणाला मेट्रोनी, कुणाला बसनी. पण या सगळ्यामध्ये काय होतं की आपल्याला रस्त्यांवरती जर्क बसतात, हादरे बसतात. किती जणांना मी असं ऐकलंय की आम्हाला बॅक पेनचा त्रास आहे म्हणून मग मी 2 व्हीलरवरती जाणंच बंद करून दिलं. अरे काही गरज नाहीये 2 व्हीलरवरती जाणं बंद करायचं. जे कन्व्हिनियंट आहे तुमच्यासाठी तो कन्व्हिनियन्स तुम्ही सोडू नका. पण 2 व्हीलरवरती तुम्हाला जाता यावं म्हणून तुमच्या बॅक पेन जो होतोय त्याच्यासाठी आपल्याला काय मेजर्स घेतले पाहिजेत हे आपण फाइंड आउट करायला पाहिजेत. त्यामुळे या सगळ्यांना कुठेतरी गोष्टींना रिस्ट्रिक्ट करण्यापेक्षा आपण त्याच्यासाठी काय करू शकतो हे बघायला पाहिजे. आणि आता या सगळ्यांमुळे, मसल वीकनेसमुळे आणि या कारणांमुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं, चकती सरकते, नस दाबली जाते, मणक्यांची झीज होते आणि या सगळ्यांमुळे कायमस्वरूपीची बॅक पेन, पाठदुखी आपल्याला मागे लागून राहते. तर या सगळ्यांना टाळायचं असेल तर आपण एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत.
एक्सरसाइजेसमध्ये उगीच कुठेतरी बघून पालथं झोपलंय, स्ट्रेच केलंय असं, किंवा उभं राहून पूर्ण मागे बाक काढलाय, खाली वाकून कमरेला स्ट्रेच दिलाय, झोपून पाय पोटात ओढून स्ट्रेच दिलाय, असले प्रकार करू नका. महत्त्वाचं काय आहे, आपला जो मणका आहे त्या मणक्याच्या आजूबाजूला हा जो मणका आहे याच्यामध्ये पुढच्या बाजूला पण स्नायू असतात, मागच्या बाजूला स्नायू आहेत, दोन्ही बाजूला स्नायू आहेत आणि खालच्या बाजूने देखील स्नायू आहेत. तर या प्रत्येक स्नायूचा प्रॉपर सायंटिफिक एक्सरसाइज झाला पाहिजे. उगीच स्ट्रेचिंग करून त्याची स्ट्रेंथ वाढत नसते. स्ट्रेच करून करून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स वाढवताय. त्याच्यामुळे स्ट्रेचिंग इज नॉट अ सोल्युशन, स्ट्रेंथनिंग इज सोल्युशन. म्हणजेच या स्नायूंना तुम्ही बळकटी दिली की ऑटोमॅटिकली तुमच्या मणक्यावरती येणारा प्रेशर, ताण कमी येतो आणि मणक्याचे प्रॉब्लेम्स कमी होतात. इन टर्न पर्यायाने पाठदुखी कमी होते. त्यामुळे याच्यासाठीचे सोपे बेसिक एक्सरसाइजेस मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पुढचे जे एक्सरसाइजेस आहेत, फेज 2चे जे एक्सरसाइजेस आहेत ते प्रत्येकाच्या मसलप्रमाणे वेगवेगळे असतात, बॉडी पोश्चरप्रमाणे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे जे सेफ, सोपे, सगळ्यांना चालतील असे एक्सरसाइजेस मी दाखवते. आणि पुढच्या एक्सरसाइजेससाठी मात्र तुम्हाला एक्सपर्टला कन्सल्ट करावं लागेल. तुम्ही आम्हाला ऑनलाईन कन्सल्ट करा किंवा तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टना भेटा. चला सोपे एक्सरसाइजेस बघूया. पहिल्या एक्सरसाइजमध्ये असं सरळ झोपायचं आहे, दोन्ही पाय तुमचे वाकवायचे. दोन्ही पाय वाकवल्यानंतर पाठीचा जो हा खालचा भाग आहे, आपला कमरेचा खालचा भाग जो आहे तो भाग खाली प्रेस करायचा आपल्याला बेडवरती. हा बघा अशा पद्धतीने. मी परत एकदा दाखवते. हा जो कमरेचा भाग आहे तो असा आपण टिल्ट केला की ही बॅक खाली प्रेस होते. 1 2 3 4 5 रिलॅक्स. याच्यामध्ये काउंट जोरात करायचं आहे, नाहीतर शक्यता आहे की आपण ब्रेथ होल्ड करू. त्यामुळे पाठ प्रेस करायची, काउंट करायचं. 1 2 3 4 5 रिलॅक्स. असं 5 वेळा करायचं. त्याच्यानंतर दुसरा एक्सरसाइज जो आहे त्याच्यामध्ये आपले जे हे दोन्ही बटक्स आहेत ते बटक्स असे वरती उचलायचे. वरती उचलल्यानंतर ते एकमेकांवरती दाबायचे, स्क्वीज करायचे आणि परत काउंट करायचं. 1 2 3 4 5 रिलॅक्स. परत एकदा सांगते. कमरेचा भाग, बटक्सचा भाग असा एवढाच वरती उचलायचा थोडासा आणि बटक स्क्वीज करायचे. 1 2 3 4 5 रिलॅक्स. पुढच्या एक्सरसाइजमध्ये याच पोझिशनमध्ये झोपायचं आहे. पोटाचे जे खालचे स्नायू आहेत ते आतमध्ये ओढायचे. पोटाचे खालचे स्नायू आतमध्ये ओढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते स्नायू अशा पद्धतीने ओढायचे ॲज इफ तुम्ही एखाद्या टाईट पॅन्टचं बटन लावताय किंवा साडीच्या निऱ्या आत खोताय. त्यावेळेला कसं खालचं पोट आपण आतमध्ये घेतो त्याप्रमाणे आपल्याला पोट आतमध्ये ओढायचं आहे आणि परत काउंट करायचं आहे. बघा माझ्याकडे पोट आत ओढलंय मी. 3 4 5 रिलॅक्स. प्रत्येक वेळेला इमॅजिन करा की तुम्ही टाईट पॅन्टचं बटन लावताय, म्हणजे हा एक्सरसाइज एकदम परफेक्ट होणार. टक इन. 1 2 3 4 5 रिलॅक्स. आणि लास्ट एक्सरसाइज. त्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला आपल्या ज्या युरिनच्या जागेचे स्नायू आहेत त्या स्नायूंना असं घट्ट आवळून धरायचंय, तुमच्या बाजूला खेचायचंय ॲज इफ तुम्हाला बाथरूमसाठी, वॉशरूमसाठी जायचं आहे अर्जंटली, पण वॉशरूम अवेलेबल नसेल तर आपण कसं कंट्रोल करतो युरिन, त्याप्रमाणे खालचे स्नायू तुम्हाला असे आवळून घ्यायचे. पूर्ण आतमध्ये तुमच्याकडे ओढायचे ते आणि काउंट करायचं. 1 2 3 4 5. हा एक्सरसाइज देखील तितकाच इक्वली इम्पॉर्टंट आहे बॅक पेनसाठी, कारण हा देखील स्पायनल सपोर्टसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. सो या 4 एक्सरसाइजेस बॅक पेनसाठी अगदी सेफ एक्सरसाइजेस आहेत. कोणाला कुठल्याही प्रकारचं बॅक पेन असेल तरी या एक्सरसाइज तुम्ही चालू करू शकता. पण या पूर्ण सगळ्या एक्सरसाइजचा प्रोटोकॉल नाही आहे, कारण मी आधी म्हटल्यासारखं प्रत्येकाच्या मसलप्रमाणे, प्रॉब्लेमप्रमाणे, पोश्चरप्रमाणे आपल्याला एक्सरसाइजेस वेगवेगळ्या प्लॅन आउट करायला लागतात. त्यामुळे ह्या बेसिक चालू करा आणि मग आमच्याशी ऑनलाईन संपर्क साधा.